अध्यक्ष महोदय, नियम 293 अन्वय मुंबई पुणे एक्सप्रेसवर 30 तास वाहतूक ठप्प होणे या संदर्भामध्ये काही सन्माननीय सदस्य महोदयांनी आपले विचार ठेवले। अध्यक्ष महोदय, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर 3/2/2026 रोजी अत्यंत ज्वलनशील प्रोपोलिन वायू वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात होऊन त्या ठिकाणी गॅस गळती झाल्यामुळे सदर कालावधीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाच्या माध्यमातून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुणे वाहिनीमधील एक मार्गिका व राष्ट्रीय महामार्ग 48 मार्गे त्या ठिकाणी वळवण्यात आली होती। यामुळे दरम्यानच्या काळामध्ये द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मुंबईकडे संत गतीने सुरू होती, ही वस्तुस्थिती आहे। या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विभागाच्या माध्यमातून प्रसार माध्यमे, न्यूज चॅनल आणि FM रेडिओ, पथकर स्थानकावरील PS सिस्टीम या माध्यमातून माहिती त्या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेली होती। वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या त्याच्यासोबतच बिस्किट पॅकेटची वाटप द्रुतगती मार्गाचे सवलतदार यांचे मार्फत करण्यात आले होते आणि पथकर स्थानकावर विनामूल्य प्रवेश व निर्गमन सुविधा त्या ठिकाणी त्या दिवशी उपलब्ध करून देण्यात आलेली होती। अध्यक्ष महोदय, सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या संदर्भामध्ये जर भविष्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर काय उपाययोजना केली पाहिजे या संदर्भामध्ये IRC चे माजी अध्यक्ष श्रीमान CP जोशी यांचे अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या अहवालानुसार आवश्यक उपाययोजना भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करण्यात येतील। अध्यक्ष महोदय, सद्यस्थितीत मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 97.7% इतके पूर्ण झाले असून मे 2026 पासून मिसिंग लिंक हा प्रकल्प त्या ठिकाणी वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजित आहे आणि या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे भविष्यात द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे। अध्यक्ष महोदय, याच्यासोबतच शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये काही सन्माननीय सदस्य महोदयांनी काही मुद्दे ठेवले होते। यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले गेले पाहिजे अशा प्रकारच्या भावना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि म्हणून या संदर्भामध्ये विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 7/7/2023 शासन पत्रान्वये सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि तात्पुरती काही नियुक्ती शिक्षक बांधवांची जोपर्यंत पवित्र पोर्टलद्वारे नियमित नियुक्ती होत नाही त्यापर्यंतच्या काळामध्ये नियुक्ती त्या ठिकाणी करण्याची सूचना करण्यात आलेली होती। अध्यक्ष महोदय, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2 डिपार्टमेंट्स होते आणि म्हणून पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे या ठिकाणी शिक्षकांची भरती प्रगतीपथावर आहे। येत्या पाठीमागच्याही काळामध्ये 9,214 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती। 2017 मध्ये 2022 मध्ये 23,871 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती आणि 2025चा अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी याचा निकाल घोषित झालेल्यामुळे
येणाऱ्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये परत शिक्षक भरती त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। या भरतीमध्ये कला आणि क्रीडा हेही पद त्या ठिकाणी भरली जाणार आहेत।